हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 8व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्यातलं वर्णन आपण वाचत आहोत. पुढे वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. दुसऱ्या ओळीतला जो आलस्य शब्द आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, आलस्य म्हणजे अनउद्यम, म्हणजे कार्य करायला उत्सुक उत्साही नसणे. तर असा हा तमोगुणातला व्यक्ती आहे, त्याला कोणतंही कार्य करायला उत्साह नसतो, कुठचीच उत्सुकता नसते. हा आळस रजोगुणातील कार्याच्या प्रवृत्तीचा विरोधी असतो. म्हणजे काय, तर रजोगुणी व्यक्ती आहे तो भरपूर कार्य करतो आणि तमोगुणी व्यक्ती आहे तो आळसात बसून राहतो. अशा प्रकारे आळस हा रजोगुणाच्या प्रवृत्तीचा विरोधी आहे. पुढे जे निद्रा शब्द आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात, निद्रा म्हणजे चित्ताचा अवसाद. म्हणजे काय, तर मनाची खिन्नता आणि झोपेच्या आहारी असणे. तर निद्रा जी आहे ती सतोगुण आणि रजोगुण या दोघांच्याही विरोधी असते. तर जसं झोपेच्या पूर्णपणे आहारी गेलेला व्यक्ती आहे, ज्याला खूप झोपायला आवडतं, असा व्यक्ती कोणतंही कार्य करू इच्छित नाही आणि कोणतंही ज्ञान पण घेऊ इच्छित नाही. आणि अशा प्रकारे हा तमोगुण आहे तो सतोगुणातल्या ज्ञानाचा आणि रजोगुणातील कार्यप्रवृत्तीचा विरोधक असतो, असं श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 8व्या श्लोकावर लिहिलेलं जे वर्णन होतं ते आपलं वाचून पूर्ण झालं आहे. आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया. तात्पर्य: या श्लोकामधील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ म्हणजे तू या शब्दाचा अर्थ आहे की तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तर तमोगुणाचं वेगळंपण बाकीच्या 2 गुणांपेक्षा असलेलं जे वेगळेपण आहे ते समजावून सांगायला भगवंतांनी हा तू शब्द वापरलेला आहे. तर याचा अर्थ आहे तू या शब्दाचा तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. पुढे वाचूया. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. तर सत्वगुणाच्या अगदी विपरीत विरुद्ध कसा काय हा तमोगुण आहे हे जाणून घेऊया. सत्वगुणातील जे ज्ञान असतं ते म्हणजे कसं असतं, वस्तूचं खरं स्वरूप समजण्याचं ज्ञान असतं. त्या ज्ञानाला आवरण घालणारा, त्या ज्ञानाला झाकणारा हा तमोगुण आहे. हा तमोगुण आहे तो अज्ञानापासून उत्पन्न होतो. आणि म्हणून श्रील प्रभुपाद इथे लिहितायत, तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे, विरोधी आहे. पुढे वाचते आहे, सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो, पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे. आपण वाचलं इथे की सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो. म्हणजेच काय, काय सार आहे काय असार आहे ते तो जाणतो. योग्य काय आहे अयोग्य काय आहे ते तो जाणतो. तर सत्वगुणामध्ये व्यक्ती जाणतोय की मी आत्मा आहे, मी हे भौतिक शरीर नाहीये. पण तमोगुणातला व्यक्ती जाणतोय, मानतोय की मी हे भौतिक शरीर आहे. असा हा तमोगुणाच्या अधिपत्याखाली असलेला व्यक्ती आहे तो अज्ञानात असतो.
आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.